विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अकाउंटिंग स्टँडर्ड लेखांकीय मानांकन लेखांकनाची प्रमाण या बाबतीत चर्चा करणार आहोत. लेखांकीय मानांकन यामध्ये फ्रेमवर्क आणि नियमांचे पालन करतात, जेणेकरून वेगवेगळ्या संस्थांचे उपक्रमांचे आर्थिक विवरण तुलनात्मक होईल. वित्तीय अहवालाची सुसंगता, तुलनात्मकता, पर्याप्तता आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी लेखांकनाच्या तत्त्वाचे पालन करणे आवश्यक असते. कोहलर यांच्या शब्दामध्ये रोख लेखापालाच्या किंवा सामान्य लेखापालाच्या हितासाठी परंपरेने लादलेली सांकेतिक पद्धत, नियम किंवा व्यावसायिक मंडळ हे आपल्या लेखांकनाचे आदर्श आहेत. थोडक्यात लेखांकीय आदर्श हे तज्ज्ञ लेखांकन करणाऱ्या मंडळीकडून किंवा सरकारकडून किंवा इतर नियमांच्या चौकटीत तयार झालेल्या मंडळीकडून विविध घटकांचा अंतर्भाव असलेली स्वरूपाने धोरणात्मक अशा स्वरूपाचे हे एक धोरणात्मक दस्तऐवज होय, ज्यामध्ये मान्यता, मोजदाद, कृती आणि सादरीकरण या गोष्टींचा अंतर्भाव होतो. अकाउंटिंग मानांकनाची गरज का भासली? नीड ऑफ अकाउंटिंग स्टँडर्ड वित्तीय विवरणाला चांगले समजून घेण्यासाठी, हातभार लावण्यासाठी लेखांकनीय मानांकनाची गरज वाटू लागली. लेखापालाला एकसमान प्रक्रिया आणि पद्धतीचे पालन व सराव करण्यास लेखांकीय मानांकन हे मदत करतं. दोन किंवा अधिक घटकांच्या आर्थिक विवरणाची अर्थपूर्ण तुलना सुलभ करण्यासाठी सुद्धा लेखांकीय मानांकनाची आज आवश्यकता आहे. आर्थिक विवरणाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी सुद्धा लेखांकीय मानांकन आदर्शांची आज नितांताची गरज आहे. यासोबतच कायदेशीर आवश्यकता पूर्ण करण्यासाठी सुद्धा लेखांकीय मानांकनाची गरज प्रामुख्याने महत्त्वाची आहे. इंटरनॅशनल फायनान्शियल रिपोर्टिंग स्टँडर्ड्स आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानांकन IFRS आंतरराष्ट्रीय लेखा मानक मंडळाद्वारे ही लेखांकनाची मानकं जारी केले जातात. आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक वित्तीय विवरणामध्ये विशिष्ट प्रकारचे व्यवहार आणि इतर घटक कशा पद्धतीने नोंदविल्या पाहिजेत याविषयी आंतरराष्ट्रीय लेखा मानकांचा एक संच उपलब्ध आहे. आंतरराष्ट्रीय आर्थिक अहवाल लेखांकन मानक विकसित करण्यासाठी जारी केले जातात, जे जगभरात स्वीकार्य असतील आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आर्थिक अहवाल सुद्धा सुधारतील. मग भारतामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड इन इंडिया भारतातील लेखांकन मानके ही अभ्यासत असताना भारतातील लेखांकीय मानके इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया ICAI या संस्थेद्वारे जारी केले जातात. भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ काउन्सिलने भारतामध्ये लेखांकनाची मानकं मंडळ 21 एप्रिल 1977 रोजी भारतातील मानकांची गरज पूर्ण तयार करण्यासाठी अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड ASB स्थापन केले किंवा तयार करण्यात आले. मग या अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड लेखांकीय मानदंड तयार करते, जेणेकरून अशा मानकांची स्थापना इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाद्वारे केली जाऊ शकते. भारतातील लेखा मानक मंडळ अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड हे तयार असणारी लागू कायदे, सनुकूल वापर, व्यवसाय, पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय लेखा मानकांना सुद्धा
मानण्यात येतं. जागतिकीकरणामुळे भारतात तयार केलेले खाते आणि इतर देशामध्ये तयार केलेल्या खात्याशी सुसंगत असे असले पाहिजे. याचा परिणाम म्हणून विद्यमान भारतातील लेखा मानक मंडळ, अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड व आंतरराष्ट्रीय आर्थिक लेखांकन मानक, इंटरनॅशनल फायनान्सिंग रिपोर्टिंग स्टँडर्ड IFRS यांच्यासह एकत्रित असे लेखांकन मानक तयार केलेले आहे. या अभिसरणाने परिणामी इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड म्हणून आपल्यातील लेखा मानकांना ओळखल्या जाते. भारतीय मूलभूत पद्धती, रीतिरिवाज आणि परंपरा यानुसार मूलभूतपणे आंतरराष्ट्रीय लेखा मानकांचे रूपांतर केले गेले आहे. सध्या सर्व मोठ्या कंपन्यांना नियम म्हणून इंडेक्सचे अनुसरण करावे लागते, परंतु लहान व्यवसाय घटक, छोटे छोटे युनिट्स वापरणे सुरू ठेवण्याची परवानगीसुद्धा यांना आहे. भविष्यात अशी अपेक्षा केली जाते की इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड्समध्ये सर्व भारतातील व्यावसायिक संस्था स्थानांतरित होतील. पण भारतीय अकाउंटिंग स्टँडर्डचा दर्जा हा कायम स्वरूपाचा आणि चांगला असा सर्व व्यवसायाप्रती योग्य असणारा ही लेखांकनीय मानके आपल्या भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड्सनी आपल्यासमोर ठेवलेली आहेत. काही लेखांकनीय मानके सांगत असताना, अकाउंटिंग स्टँडर्ड्स चर्चा करत असताना दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया परिषदेने 31 लेखांकीय आदर्श निर्देशित केलेले आहेत. त्यापैकी मी आपणासमोर काही महत्त्वाची असणारी लेखांकीय मानके आपणासमोर ठेवणार आहे. यामध्ये सुरुवातीला चर्चा करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड फर्स्ट, लेखांकीय आदर्श, लेखांकीय धोरणाचे प्रगटीकरण, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग पॉलिसीज. लेखांकनाच्या या आदर्शानुसार लेखांकीय धोरणात आर्थिक विवरणाची तयारी आणि सादरीकरण हे आर्थिक विवरणाचा एक भाग असला पाहिजे आणि ते एका ठिकाणी प्रगट केले गेले असले पाहिजे. हा नियम 1 एप्रिल 1991 पासून कंपनीकरता आणि 1 एप्रिल 1999 पासून इतरांकरता लागू करण्यात आला. या लेखांकीय मानकाचा अवलंब तेव्हापासून आजपर्यंत करण्यात येतो. यासोबतच दुसरं लेखांकनीय मानक चर्चा करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड 2 AS2 स्कंधाचे मूल्यांकन, व्हॅल्युएशन ऑफ इन्व्हेंटरीज. स्कंधाचे मूल्यांकन लेखांकनाच्या या मानकानुसार, या आदर्शानुसार साधारणतः संपत्तीचे मूल्यांकन भूतकाळातील कमी किमतीने आणि वास्तविक शुद्ध किमतीने केले पाहिजे असे 1 एप्रिल 1999च्या मानांकनात स्पष्ट करण्यात आलेले आहे. यासोबतच तिसरं मानांकन सांगत असताना AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट, रोख प्रवाह विवरण या लेखा मानांकनामध्ये हे 1 एप्रिल 2001 रोजी मांडण्यात आले. लेखांकनाच्या या आदर्शानुसार ज्यावेळी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केला जातो त्याच काळामध्ये निधी प्रवाह विवरणे तयार आणि सादर केली पाहिजेत असं 1 एप्रिल 2001 मध्ये निश्चित करण्यात आलं. यासोबतच चौथा मुद्दा स्पष्ट करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड 6 यामध्ये डिप्रिशिएशन अकाउंटिंग, घसारा लेखा, अकाउंटिंग स्टँडर्ड 6 मध्ये लेखांकनाच्या या आदर्शानुसार, या मानकानुसार संपत्तीचा वापर होत असताना कालखंडामध्ये प्रत्येक लेखांकीय कालावधीसाठी संपत्तीच्या किमतीवर नियोजित पद्धतीने घसारा आकारला गेला पाहिजे. आपण दरवर्षी
फायनल अकाउंटमध्ये वेगवेगळ्या संपत्तीवर वेगवेगळ्या पर्सेंटेजने घसारा हा आकारत असतो. याची अंमलबजावणी, या लेखा मानकाची अंमलबजावणी 1 एप्रिल 1995 पासून करण्यात येऊ लागली. यासोबतच 5वे अकाउंटिंग स्टँडर्ड चर्चा करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड 8, ज्यामध्ये अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट या मानकाचा समावेश केलेला आहे. संशोधन आणि विकासाकरिता लेखांकन अकाउंटिंग स्टँडर्ड 8 या नावाने ओळखल्या जातं. लेखांकनाच्या या आदर्शानुसार, या मानकानुसार शोध आणि विकासावर खर्च झालेली राशी, खर्च झालेली रक्कम ज्या प्रत्यक्ष कालखंडामध्ये खर्च केली गेली असेल त्या विशिष्ट कालखंडात ती खर्च म्हणूनच दाखवावी. या मानकासाठी कंपनीकरिता 1 एप्रिल 1991 पासून आणि इतरांसाठी 1 एप्रिल 1993 पासून याची अंमलबजावणी करण्यात आली. यासोबतच 6वं मानक स्पष्ट करत असताना मी असं म्हणेन, अकाउंटिंग स्टँडर्ड 9, अकाउंटिंग स्टँडर्ड 9 महसुली मान्यता, रेव्हेन्यू रिकग्नायझेशन व्यवसाय चालकाने तयार केलेल्या लाभालेख्यातील मान्यताप्राप्त वैध उत्पन्न घटकाच्या आवश्यक तत्वाशी या आदर्शाचा संबंध आहे. मान्यताप्राप्त उत्पन्न हे व्यवसाय चालकाच्या विविध व्यवहारातून उत्पन्न झालेले असावे, अशी अट 1 एप्रिल 1991 पासून घालून देण्यात आलेली आहे. त्यानुसारच AS9 रेव्हेन्यू रिकग्नायझेशन या लेखा मानकाचा अवलंब केला जातो. यासोबतच अकाउंटिंग स्टँडर्ड 10, दुसरा मुद्दा स्पष्ट करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड 10, अकाउंटिंग फॉर फिक्स्ड ॲसेट, अकाउंटिंग फॉर फिक्स्ड ॲसेट स्थिर संपत्तीसाठी लेखांकन. या लेखांकन मानकामध्ये लेखांकनाच्या आदर्शानुसार स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना तिच्या खरेदी किमतीशी आणि संपत्तीच्या हेतू परस्पर उपयोगासाठी चालू स्थितीत संपत्ती आणताना बहाल केलेल्या किमतीशी केली पाहिजे. लेखांकनाच्या आदर्शानुसार स्थिर संपत्तीच्या किमतीची तुलना तिच्या खरेदी किमतीशी आणि संपत्तीच्या हेतू परस्पर उपयोगासाठी चालू स्थितीत संपत्ती आणताना बहाल केलेल्या किमतीशी केली पाहिजे. ज्यावेळी स्थिर संपत्ती नष्ट केली जाते, ज्यावेळेस स्थिर संपत्ती नष्ट केली जाते किंवा तिच्या उपयोगापासून भविष्यात कोणताही लाभ आपणास अपेक्षित नसतो, अशा वेळी आर्थिक विवरणातून ती काढून टाकली पाहिजे, असे 1 एप्रिल 1991च्या लेखा मानकामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. यासोबतच दुसरे अकाउंटिंग स्टँडर्ड चर्चा करत असताना अकाउंटिंग स्टँडर्ड 12, यामध्ये अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट्स, अकाउंटिंग फॉर गव्हर्नमेंट ग्रँट शासकीय अनुदानासाठी लेखांकन. उपक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गव्हर्नमेंटची काही अनुदान प्राप्त होत असते, तर यावेळेस ज्या संस्थाच्या उपक्रमात शासकीय नीती नियम आणि अटीशी बांधील राहील अशी खात्री असते, यावेळी शासकीय अनुदानाच्या लेखांकनास मान्यता दिली जाते. ज्यावेळी संस्था शासकीय नीती नियम आणि विविध अटींशी बांधील राहील अशी खात्री असते, अशा वेळी शासकीय अनुदानाच्या लेखांकनास मान्यता दिली जाते. हा लेखा मानक
1 एप्रिल 1994 पासून अस्तित्वात आहे. लेखामानकांची अनेक लेखामानकं आहेत. त्यापैकी आपण काही महत्त्वाची आणि आपल्या व्यवहारातील जी चर्चेला जातील अशी आपण मानके आज आपल्यासमोर ठेवत आहे. त्यासोबतच अकाउंटिंग स्टँडर्ड 13, इंडियन अकाउंटिंग स्टँडर्ड 13, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट, विनियोजनाकरता गुंतवणूक जी आपल्या उपक्रमामध्ये गुंतवणुकीकरता काही लेखांकन केलं जातं. गुंतवणूकदारांसाठी सुद्धा अकाउंटिंग स्टँडर्ड AS 13 यामध्ये त्याचे विवरण करण्यात आलेले आहे. लेखांकनाच्या या आदर्शानुसार, या मानकानुसार व्यवसायाने आपल्या आर्थिक विवरणामध्ये चालू आणि दीर्घकालीन विनियोग मीन्स गुंतवणूक प्रकर्षाने प्रगट केली पाहिजे. आर्थिक विवरणामध्ये चालू गुंतवणूक तिच्या कमीत कमी किमतीने किंवा योग्य किमतीने दर्शवावी. दीर्घकालीन गुंतवणूक मात्र आर्थिक विवरणात तिच्या प्रचलित किमतीने दर्शवावी असे 1 एप्रिल 1995च्या लेखांकन मानकामध्ये स्पष्ट करण्यात आलेले आहे. या मानकासोबतच अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम, अकाउंटिंग स्टँडर्ड 14 मध्ये या बाबतीत लेखामानक समाविष्ट केलेले आहे, ज्यास अकाउंटिंग स्टँडर्ड 14 या नावाने ओळखले जाते. आयकराकरिता लेखांकन, इन्कम टॅक्स त्याकरिता सुद्धा लेखांकन मानक ठरवण्यात आलेलं आहे. लेखांकनाच्या या आदर्शानुसार विशिष्ट चालू कर आणि अस्थगित कर यांची तुलना करताना करावरील खर्च, शुद्ध नफा किंवा त्या कालखंडातील तोटा निश्चित करताना समाविष्ट केला पाहिजे. 1 एप्रिल 2001 रोजी या मानकाचा अवलंब तेव्हापासून उपक्रमामधील लेख्यामध्ये केला जातो. लेखांकनाच्या या मानांकनानुसार उपक्रमामध्ये विशिष्ट चालू कर आणि अस्थगित कर यांची तुलना करताना करावरील खर्च, शुद्ध नफा किंवा त्या कालखंडातील तोटा निश्चित करताना समावेश केला पाहिजे. म्हणून अकाउंटिंग स्टँडर्ड 14 हा आयकराकरिता लेखांकन मानक यामध्ये 1 एप्रिल 2001 पासून या मानकाचा लेखांकनामध्ये अवलंब केला जात आहे. विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय लेखा मानके आणि त्यासोबतच भारतीय लेखा मानके. सुरुवातीला आंतरराष्ट्रीय लेखा मानके याच्याशी तुलना करून याच्यातील काही नियमांचा, अटींचा भारतीय लेखा मानके तयार करत असताना आपण त्याही लेख्याचा संदर्भ घेत असतो. त्याही नियमाचा, त्याही अकाउंटिंग स्टँडर्डचा, त्याही मानकांचा आपली भारतीय अकाउंटिंग स्टँडर्ड्स तयार करत असताना निश्चितच मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या या BCom प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये हा जो सुरुवातीच्या प्रकरणामध्ये थेरॉटिकल प्लस प्रॅक्टिकल असा असणारं हे फंडामेंटल ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग यातील इंट्रोडक्शन ऑफ फायनान्शियल अकाउंटिंग यामधील महत्त्वाचा अकाउंटिंग स्टँडर्ड हा भाग आपणास शेवटच्या प्रश्नामध्ये, विद्यापीठीय प्रश्नामध्ये एक राईट अ शॉर्ट नोट या स्वरूपात विचारला जाऊ शकतो. म्हणून ही सर्व जी लेखामानके आहेत, ही लेखामानके आपण सर्वच्या सर्व एकंदरीत मी
10 मुद्द्यावर आपणासोबत चर्चा केलेली आहे. अकाउंटिंग स्टँडर्ड AS 14पर्यंत आपण ती मांडावीत. आज या ठिकाणी थांबू. धन्यवाद.